कोल्हापूर कोर्टात प्रशांत कोरटकरवर हल्ला, सुनावणीनंतर कोठडीकडे नेताना वकिलाकडून हल्ला। कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। दिशा सालियान प्रकरणामध्ये नवं ट्विस्ट। वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दिशा आर्थिक विवंचनेत होती आणि त्याच ताणामधून आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दावा। बारामतीमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मिश्किल अंदाज, फोटो काढण्यासाठी गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे ढकललं। पुण्यामधील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमाला अटक। विद्यार्थिनींसमोर हॉस्टेलमध्ये कर्मचाऱ्याचं अश्लील कृत्य। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांमध्ये तक्रार। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटेना। नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याची माहिती, तर रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार। पेन्शन योजनेमधील विकल्प निवडीला 1 वर्षांची मुदतवाढ। आता 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प निवडता येणार। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा। राज्यामध्ये उष्णतेची लाट, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 42 अंश तापमानाची नोंद। मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूरमध्ये सुद्धा उष्णतेमुळे अंगाची लाही। विहिरीमध्ये पडलेल्या दोघांना जीवदान। संभाजीनगरमध्ये कुत्रा मागे लागल्यामुळे पळताना तरुण पडला विहिरीत, 2 दिवसांनी काढलं बाहेर। तर पालघरमध्ये चोरी करून पळणारा चोर सुद्धा विहिरीत पडला।